आज आपण बघणार आहोत हाऊ टू डील विथ कॉलिक. बाळ खूप वेळापासून रडतंय, खूप जास्त इरिटेबल आहे. अशा वेळेला नक्की काय करावं? अशा वेळी 5S टेक्निकचा यूज करावा. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे स्वॉडलिंग, म्हणजेच बाळाला व्यवस्थितपणे बांधणे, त्याला व्यवस्थित गुंडाळणे. अशामुळे त्यालाच तो गर्भामध्ये आहे अशी अनुभूती येते आणि शिवाय त्याला आईची वॉर्मथ मिळते. नंबर 2 स्विंगिंग. बाळाला तुम्ही स्विंग करू शकता. नंबर 3 सकिंग ऑन अ ब्रेस्ट ऑर अ पॅसिफायर. याच्यामुळे देखील बाळ शांत होतात. नंबर 4 साइडलाइन पोझिशन और स्टमक पोझिशन. यामुळे बाळाला पोटावरती झोपल्यामुळे पोटातून गॅसेस बाहेर पास करण्यासाठी मदत होते. नंबर 5 शूईंग किंवा व्हाईट नॉईज. अशा आवाजामुळे देखील बाळ शांत होण्यासाठी मदत होते. या व्यतिरिक्त तुम्ही बाळाला घराच्या बाहेर मोकळ्या वातावरणात किंवा लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाऊ शकता. यामुळे बाळाचे लक्ष विचलित होण्यासाठी मदत होते. तुम्ही बाळाच्या पोटावरती सर्क्युलर आणि डाऊनवर्ड पोझिशनमध्ये मसाज करू शकता. यामुळे बाळाचे गॅसेस पास होण्यासाठी मदत होते. शिवाय तुम्ही बाळाच्या पोटावरती बेंबीच्या भोवती हिंगाची पेस्ट लावू शकता. यामुळे देखील गॅसेस पास होण्यासाठी मदत होते. या व्यतिरिक्त तुमच्या डॉक्टरांनी तुमच्या बाळाला प्रिस्क्राईब केलेला अँटीकोलिक मेडिसिन देखील देऊ शकता. दिवसातून 4 ते 5 वेळा बाळाला पायाने सायकलिंग मुवमेंट केल्यामुळे बाळाला गॅसेस पास होण्यासाठी मदत होते.